नमस्कार, मी सुवर्ण जोशी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरासंदर्भातला महत्त्वाचा मुद्दा सुरुवातीला आपण बघणार आहोत. नवी मुंबईच्या विमानतळाच्या नामांतराचा वाद आता आणखी पेटण्याचीच शक्यता आहे. सरकारकडून विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देण्याचा आग्रह होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मात्र विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं असं म्हटलंय. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी प्रशांत ठाकूर यांनीही राज ठाकरेंच्या मतावर सहमती दर्शवली. नवी मुंबईतील विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं या मागणीला मनसेचा पाठिंबा मिळवण्याकरता ते राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. मात्र यावेळी त्यांनी मुंबई विमानतळाप्रमाणेच या विमानतळाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मिळावं किंवा असलं जावं किंवा ठेवलं जावं असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून होणार. ते जरी आता नवी मुंबई किंवा पनवेल या भागामध्ये होत असलं तरी ते विमानतळ हे मुंबई विमानतळच असणार आहे. तिथे उतरणारं विमान किंवा तिथून टेक ऑफ घेतलं जाणारं विमान हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनच ते टेक ऑफ आणि लँडिंग होणार आहे. त्याची जागा फक्त तिकडे केली आहे आणि त्याच्यासाठीच म्हणून तो शिवडी नाभाशेवा ब्रिज हा त्या विमानतळासाठी म्हणून केला जातो. आणि तो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहणार. हा डोमेस्टिक छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं नाव आहे आता जसं आहे त्याचं ते एक्सटेन्शन आहे. नवी मुंबईमध्ये होणारा जो विमानतळ आहे या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव द्यावं या संदर्भातली आमची भूमिका त्यांना सांगावी आणि त्यांचं समर्थन मागावं ही आमची भूमिका आहे. आणि या दृष्टिकोनातून आज त्यांना भेटलेलो आहोत. येणाऱ्या 24 जूनला आम्ही जे आंदोलन करतोय त्या आंदोलनाची पार्श्वभूमी आम्ही त्यांना समजावून सांगितलेली आहे. दिबा पाटील साहेब यांच्या नावाची असलेली आधीच्या काळापासूनची मागणी म्हणजे जवळपास 2008 सालापासून ही मागणी होते आणि त्या पार्श्वभूमीवरती नव्यानं राज्य सरकार स्वतःहून हे जे नाव रेटतंय याच्या संदर्भातली माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे. दरम्यान विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्यास कोणताही पक्षाचा नेता वादविवाद करणार नाही अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी दिलेली आहे. तो राज ठाकरे साहेबांनी सांगितलेली भूमिका ही महाराष्ट्रात सर्वमान्य व्हायला काही हरकत नसावी. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आल्यावर बाकी कुठलीही नावं त्या ठिकाणी वादाचा विषय होऊ शकत नाही. आणि मला वाटतं त्यांनी सांगितलं की प्रशांत ठाकूरही असं म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलं तर त्या ठिकाणी फारसा वाद होईल असं वाटत नाही. आणि मला वाटतं छत्रपती हे महाराष्ट्राचे होते, देशाचे होते आणि त्याच्यामुळे कुठल्याही पक्षाचा नेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर वादविवाद निर्माण करेल असं वाटत नाही. आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी अधिक बोलणार आहोत. प्रणाली, नवी मुंबईच्या विमानतळाला काय नाव द्यायचं यावरून वेगवेगळ्या भूमिका बघायला मिळत आहेत, वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. आज राज ठाकरेंची प्रशांत ठाकूरांनी भेट घेतली, त्यानंतर राज ठाकरे म्हणतायत की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळालं पाहिजे. म्हणजे कुठेतरी वाद वाढतच चाललेला, जटिल होत चाललेला आपण बघतोय. प्रणाली, खरं तर सुवर्ण, राज ठाकरे यांची जी प्रतिक्रिया होती त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी खरं तर कुठलं नाव सजेस्ट केलेलं नाही. मुळात त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईमध्ये जे विमानतळ आहे त्या विमानतळाचा एक्सटेन्शन म्हणजे पनवेल इथं होणारं नवीन जे विमानतळ आहे ते आहे. मग जर एकाच वस्तूचा जर दुसरा भाग होत असेल तर त्याला दुसरं नाव दिलं कसं जाऊ शकतं. मुंबईतलं विमानतळ हे पूर्णपणे डोमेस्टिकसाठी वापरलं जाणार आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक जी आहे, मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची वाहतूक, आंतरराष्ट्रीय वाहतूक ही पनवेलमधल्या विमानतळातून होणार आहे. त्यामुळे त्याचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच राहणार आहे. त्याला त्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं नाव असू शकत नाही. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की नावाचा वाद काढण्याचं काही कारणच नाही आहे. कारण आधीच या विमानतळाचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराजांचं असेल हे जवळपास स्पष्ट आहे. असं असताना जाणीवपूर्वक काही लोक हे
हा सगळा वादंग उकरून काढतायत का, असा जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला त्यावर ते म्हणाले की जाणीवपूर्वक कोणी असं करताय का ते मला माहिती नाही, पण शिवाजी महाराजांचं नाव जर एखाद्या महाराष्ट्रातल्या एखाद्या विमानतळाला येत असेल तर त्यावर कुठलाही राजकीय पक्ष वाद घालूच शकत नाही. आणि जे लोक म्हणत असतील की यानंतरही वाद रस्त्यावर उतरेल, तर मी बघतो तो वाद रस्त्यावर कसा उतरू शकतो, असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. खरं तर हा जो काही वाद आहे या वादावर पडदा टाकण्याचं कामच राज ठाकरे आज यांच्या माध्यमातून आज होताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष करू शकणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे येत्या काळात या आंदोलनाचं नेमकं काय होतं किंवा या पण प्रणाली वाद काढायचा उकरून म्हटलं किंवा त्याचे धागेदोरे निघायचे म्हटलं की ते कुठल्याही छोट्या छोट्या मुद्द्यांवरून निघतात. शिवसेना असं म्हणते आहे की बाळासाहेब ठाकरेंचं नाव या विमानतळाला मिळायला हवं आणि त्यानंतरची राज ठाकरेंची ही प्रतिक्रिया ही कुठेतरी वाद निर्माण करू शकते. नक्कीच नाही, कारण राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये हे स्पष्ट केलं आहे की बाळासाहेब जर असते तर त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव द्यावं असं म्हटलं असतं. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या नावावर शिवसेना असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल, कुठला असा पक्ष आहे जो शिवाजी महाराजांच्या एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यावरून वाद करू शकेल, असाच मुद्दा त्यांनी उपस्थित केला. आणि त्यांनी म्हणून म्हटलंय की इथे मुळात वाद होऊ शकत नाही, कारण शिवाजी महाराजांच्या नावाला कुठल्याही राजकीय पक्षाचा विरोध असू शकत नाही. नक्की प्रणाली, मी विनंती करेन आपण अशा सोबत राहा. मनसेचे नेते संदीप देशपांडे सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. संदीपजी, कुठेतरी राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करून आणि मुंबई विमानतळाचंच नवी मुंबई विमानतळ हे एक्सटेन्शन असल्या कारणाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच नाव याचं असेल असं म्हणत या वादावर काय नाव ठेवावं या वादावर पडदा टाकलाय असं म्हणायचं संदीपजी? निश्चित मला असं वाटतं की ज्या पद्धतीने टेक्निकली सन्मान्य राजसाहेबांनी जे सांगितलं की टेक्निकली काय होऊ शकतं, मला वाटतं दोन्ही राजकीय पक्षांनी या संदर्भातली जी भूमिका तांत्रिकदृष्ट्या आंदोलकांना सर्वांना समजवायला पाहिजे होती ती सन्मान्य राजसाहेबांनी समजवलेली आहे. की हे जे विमानतळ होणार आहे, जे नवी मुंबईत पनवेलला जे विमानतळ होणार आहे ते विमानतळ हे मुंबई विमानतळाचंच एक्सटेन्शन असणार आहे, म्हणजे त्याचाच पुढचा भाग असणार आहे. त्यामुळे त्याचं नावही छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ असणार आहे. आणि मग जर तेच असणार आहे आणि शिवाजी महाराजांना विरोध करायचा विषय येत, त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या वादावर पडदा पडायला हरकत नाही. नक्की संदीपजी, आभार सविस्तर बोलल्याबद्दल. प्रणाली, तुझेही आभार, तू सविस्तर माहिती दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊया. अजून काही घडामोडींकरता काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण स्वतः सुरक्षित असलो तर आपलं कुटुंब सुरक्षित राहील आणि कोरोना काळात तर लस घेतल्याशिवाय सुरक्षिततेबाबत विचार करणं ही चूकच आहे. विश्वास ठेवा, ज्यांनी कुणी यावर विश्वास ठेवलाय त्यांनी आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा विचार केलाय एवढं नक्की. लस संजीवनी आहे ही बाब जर गांभीर्यानं लक्षात घ्यायची असेल तर तुम्ही मुंबईतल्या ऑटो रिक्षा चालकांसाठी सुरू केलेल्या या लसीकरण शिबिरात यायला हवं. येथे रांगेत उभे असलेले हे लोक आहेत ज्यांच्याशी आपली रोज भेट होत असते. हे लोक रोज प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्याचं काम करत असतात. या रिक्षा चालकांना कोरोनाच्या धोक्याबाबतचं गांभीर्य नाही असं अजिबात नाही, पण तरीही हा सगळा धोका माहिती असून सुद्धा हे सर्वजण आपली जबाबदारी पूर्णपणे ओळखून आहेत. 18 ते 44 वयोगटातले हे रिक्षा चालक कित्येक दिवस लस मिळण्याची वाट बघत होते, पण त्यांना लस मिळू शकली नाही. या दरम्यानच जेव्हा या रिक्षा चालकांना समजलं की मुंबईतल्या नाहूर भागात भाजपच्या खासदारांनी 18 ते 44 वयोगटातल्या रिक्षा चालकांसाठी लसीकरण शिबिर सुरू केलंय, हे रिक्षा चालक वेळ न दवडता या शिबिरात पोहोचले.
हमारे खासदार मनोज कोटक जी के द्वारा हम लोग को एकदम सही टाइम पे सही सुविधा मिली और हमको ज़रूरत थी क्योंकि हम 50-60 आदमी को लेके आते हैं जाते हैं। जितनी भी रिक्शा चालक महिला है उन सबके लिए वैक्सीनेशन बहुत इजीली दिया है। लस आपल्या दारी या मोहिमेअंतर्गत भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी मुंबईच्या नाहूर भागात रिक्षा चालकांसाठी लसीकरण सुरू केलं, ज्या अंतर्गत जवळपास 500 रिक्षा चालकांचं विनामूल्य लसीकरण करण्यात आलं। हमारी संस्था ने आज उनके लिए जो कार्यक्रम आयोजित किया है और इस कार्यक्रम में 18 से लेके 44 का जो वयोगट है, इन ऑटो चालकों का वैक्सीनेशन यहाँ किया जाएगा। गेल्या काही काळापासून रिक्षा चालक संघटना महाराष्ट्र सरकारकडे फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा मिळावा यासाठी सातत्यानं मागणी करतायत, पण अजूनही महाराष्ट्र सरकारनं त्यांची ही मागणी मान्य केलेली नाही। तरीही रिक्षा चालकांची ही मागणी फेटाळता येणार नाही, कारण या कोरोना काळात सुद्धा रिक्षा चालक सातत्यानं प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्याचं काम करतायत। या लसीकरण शिबिरानंतर इतरही अनेक रिक्षा चालकांनी लस घेण्याची इच्छा व्यक्त केली। हे पाहता खासदार मनोज कोटक यांनी येत्या काळात अशाच प्रकारची लसीकरण शिबिरं आयोजित करण्याचं आश्वासनही दिलेलं आहे। अपेक्षा आहे या सगळ्यांसारखाच समजूतदारपणा आपणही दाखवाल आणि लवकरात लवकर कोरोना संपवण्यासाठीच्या या मोहिमेचा एक भाग व्हाल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 नेटवर्क। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेनं एक उपक्रम सुरू केला, ज्याची सगळ्यांना कल्पना आहेच, संजीवनी गाडी। ही संजीवनी गाडी भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरते आहे। आपणही लसीकरणाबाबतच्या आमच्या या एकत्रित मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या। लसीकरणाचं महत्त्व आपण एकत्र येऊन अधोरेखित करूया। आता आपण पाहणार आहोत संजीवनीची ही गाडी आज कुठे आहे। लगाया क्या? नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयाला कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळेल याची खात्री करण्याकरता मदत करू इच्छिते। तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 एकत्र येऊन राबवत असलेल्या संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ या उपक्रमामध्ये सामील व्हा असं आम्ही आवाहनही करतो, जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल। अधिक माहिती करता हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24/7 लॉग ऑन टू moneycontrol.com/sanjeevani ला संपर्क करा। या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।